नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जीवन संजीवनी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी स्मरणशक्ती वाढवून देणारा असा घरगुती उपाय घेऊन आले आहे की ज्या उपायाने स्मरणशक्ती तर सहजतेने वाढणारच आहे, परंतु वाचलेले, लिहिलेले, बोललेले हे सहजतेने आपल्याला लक्षात राहणार आहे। जे आपण वारंवार विसरतो ना, ते देखील सहजतेने लक्षात येते। म्हणजेच विसराळूपणाचे जे लक्षण आहेत हे यामुळे सहजतेने निघून जातात। बुद्धी शार्प होते, तीक्ष्ण होते। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो। आणि हो, यामुळे डोळ्यांचे तेज देखील वाढते। म्हणजे जर आपल्याला चष्मा लागलेला असेल किंवा डोळ्यांचे कुठलेही विकार असतील, जसे डोळे दुखणे, लाल होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळ्यांची नजर कमजोर होणे, यासारख्या समस्यांवर देखील हा रामबाण उपाय आहे। तर यासाठी आपल्याला लागणार आहे पपई। पपईचा एक छोटासा तुकडा घ्यायचा आहे, म्हणजे साधारण एक चीर घ्या आणि याची जी बाहेरची बाजूची साल आहे ना, ही काढून घ्यायची आहे। याप्रमाणे ही काढून घ्या व याचे छोटे छोटे असे छान काप तयार करून घ्यायचे आहेत। अगदी बारीक बारीक काप तयार करा। याप्रमाणे अगदी बारीक बारीक काप येथे मी करून घेतले आहेत। आणि यामध्ये आपल्याला टाकायचे आहे 1 चमचा भरून मध। याप्रमाणे 1 चमचा मध टाका। आपल्याकडे जर ओरिजिनल मध असेल ना, त्याचा वापर करा, नसेल तर कुठल्याही कंपनीच्या मधाचा वापर केला तरी देखील चालेल। आणि याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि ज्या व्यक्तींना मेमरी शार्प करायची आहे, मुले असो, वृद्ध असो किंवा व्यक्ती असो, कुठल्याही व्यक्तींना हे सकाळी सकाळी याप्रमाणे तयार करून प्रथम 1 ग्लास भरून कोमट पाणी प्या। आणि यानंतर हे संपूर्ण मिश्रण आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खाऊन घ्यायचे आहे। आपल्याला हे दररोज करायचे आहे। 15 दिवसात लगेच याचा रिझल्ट मिळेल। आणि कंटिन्यू जर तुम्ही हा उपाय 1.25 महिना केला तर यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो। तसेच यामुळे मेमरी तर शार्प होतेच, परंतु डोळ्यांचे विकार देखील निघून जातात आणि हळूहळू डोळ्यांना जो चष्मा लागलेला असेल तो चष्मा देखील निघून जाण्यास मदत होते। इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळतो। तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय? मग लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। धन्यवाद।